हृदयातले ब्लॉकेजेस जर काढायचे असतील तर साधी गोष्ट आहे, साधं अगदी. हृदयातले ब्लॉकेजेस काढायचे आहेत, लसूण पाकळी सकाळी आणि संध्याकाळी खायचं आहे. पोटात ज्यांच्या जास्त दुखतंय त्यांनी लिंबू घ्यायचा, त्याच्यावर लिंबू अर्धा लिंबू घ्यायचा, अर्ध्या बाजूला त्याच्या अर्धा लिंबू असतोय ना कट केला, त्याच्यावर एका बाजूला मीठ घ्यायचं आपलं काळं मीठ, आणि एका बाजूला हिंग, दोन्हींची पेस्ट करून घालायची. हिंगाची पेस्ट एका बाजूला आणि काळं मीठ एका बाजूला. हे चोकून खायला सुरुवात करायचं. जसं चोकून खायला लागाल ना तसे बघा ढेकर यायला लागतात, ऑटोमॅटिक ढेकर यायला लागतात आणि एका मिनिटाच्यात पोटात दुखायचं थांबून जाते. काळं मीठ, हिंग आणि लिंबू. सोपं आहे की नाही? अजून एक सांगतो, लिंबूचा तर फार उपयोग आहे. लिंबूचा उपयोग, लिंबू आपण बघा पिळतो, बरोबर आहे का नाही, आणि त्याची सालं टाकून देतो का नाही. लिंबू पिळ्या सालांचं काय करताय तुम्ही? टाकून देतोय. आजपासून टाकायची नाही. तुम्हाला साधा इलाज सांगतो. जर छान दिसावं असं वाटत असेल, वांग निघून जावं, काळे डाग निघून जावे, अंगावरची खाज निघून जावे असं जर वाटत असेल तर लिंबू जे आपण पिळून टाकतोय ना, तर तो न टाकता त्या सालीचं काय करायचं, साली घ्यायच्या आणि 1-2 लिटर पाण्यामध्ये हे कडक उकळवायचं. 2-3 लिटर पाण्यामध्ये कडक कडक उकळवायचं आणि ते आपल्या आंघोळीच्या पाण्यात मिक्स करायचं गाळून घेऊन. ह्यानं जर आंघोळ गेलात ना, एका मिनिटात तुमची खाज निघून जाते. बघा खाज, आता खाजेवर सांगतो, बरेच लोक कुठे इकडे तिकडे बघत असतात नाही, असं खाजत असतात बघा. तर हे जर आपल्याला थांबवायचं असेल किंवा कुणाला खरूज, नायटा, गजकरणं काय जर असेल, कडुलिंबाचा रस काढायचा अर्धा वाटी आणि त्यात 1 वाटी आपण दूध मिक्स करायचं आणि तुळशीची पानं किंवा तुळशीच्या पानांचा रस 1 चमचाभर मिक्स करायचा. अगदीच वाटलं तर त्यात खोबरेल तेल पण मिक्स करू शकतो. सगळ्यात बेस्ट आहे की दूध नाही मिळालं किंवा मिळालं तरी चालेल, पण हे जर सगळं एकत्र मिक्स करून तुम्ही ह्याचं जर समजा उकळून ना थोडंसं घट्ट करायचं, लेप तयार होतो याचा. तो लेप जर समजा तुमच्या खरूजवरती लावला, नायट्यावरती लावला, डाग, काळे डाग असतात बघा बऱ्याच लोकांना, जांघेत, काखेत कुठं असतात, तिथं जर लावलात आणि 10 मिनिटं थांबलात आणि 10 मिनिटांना आंघोळ केलात तर 15व्या ते 16व्या दिवशी एकही काळा डाग राहत नाही. अजून जर समजा अंगाला बघा सोयरेसिस टाईप उठतंय बघा, अगदी असे खल्ले पडत असतात बऱ्याच लोकांचे, तर ह्यांच्यासाठी काय आहे, ह्यांच्यासाठी फक्त 2च आहे आपण करू शकतो. 2च गोष्टी, कडुलिंबाचा रस आणि तुळशीच्या पानांचा रस, हे एकत्र मिक्स करायचं आणि हे तुम्ही त्यांच्या अंगाला सगळ्या लावायचं आणि उन्हात जाऊन बसायचं. बस. त्यात खोबरेल तेल मिक्स केला तर अजून त्याचा फायदा होतोय. खोबरेल तेल, तुळशीच्या पानांचा रस आणि कडुलिंबाचा रस, हे 3 गोष्टी जर मिक्स करून जर तुम्ही अंगाला लावलात आणि उन्हात जर बसलात तर एका तासामध्ये टोटली सगळे खल्ले पडणे बंद होते. टोटल स्किन आंघोळ ज्यावेळेस कराल त्यावेळेस सगळं निघून जातं. हे एका वेळेत सगळं बरं होऊ शकते. याच्यापेक्षा इन्स्टंट अजून काय पाहिजे. सोयरेसिस साठी खूप लोक ट्रीटमेंट घेतात वेगवेगळी. हातावरती वगैरे बघा बऱ्याच लोकांचे काळे डाग असतात. मेणबत्तीचं मेण घ्यायचं आणि त्याच्यात खोबरेल तेल किंवा आपण गोड तेल खातो ना, सरकी तेल, तर ते थोडं मिक्स करायचं आणि चट 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 आवाज येतोपर्यंत मंद आचेवरती ठेवायचं. मेण वितळते चटचट आवाज आला की सगळं काय करायचं, घ्यायचं आणि ते हाताला लावून रोज रात्री झोपायचं. बघा काळे डाग किंवा ते असं सालं निघालेले असतात ना, हे 1 ते 2 दिवसामध्ये, जास्तीत जास्त 4 दिवसामध्ये क्लिअर होऊन जातंय.